मेसमध्ये भरपूर दिवसापासून ही भाजी बनवलीच नव्हती, तर चला आज बनवूया. तर कढईमध्ये धने, शेंगदाणे चांगले भाजून घेतले. खोबरं थोडंसं सुकं तेल टाकून भाजून घेतलं, काढून घेतलं. नंतर उभा चिरून घेतलेला कांदा टाकला, गुलाबी रंगावर परतून घेऊन. भाजलेल्या सगळ्या जिन्नस त्याच्यामध्ये टाकल्या. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकली. मिक्सरला वाटण फिरवून घेतलं चांगलं बारीक. कढईमध्ये तेल गरम करून जिरा, बारीक चिरून घेतलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला. वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकलं. कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, गरम मसाला, हळद, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि वाटण चांगलं मिक्स करून घेतलं. थोडंसं वाटणातलं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. मसाला तेल सेपरेट होऊपर्यंत परतून घेतला. नंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या आणि परतून घेतल्या. जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं गरम पाणी याच्यामध्ये टाकलं, झाकण देऊन शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या चांगल्या. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली. तयार झाला इथं झणझणीत शेवग्याच्या शेंगाचा रस्सा. मंडळी, तुम्ही कसा बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कसा बनवला ते पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.